भारतात रस्ते अपघात हा मोठा मुद्दा आहे. अनेक अपघात वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होतात. पण महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात रस्त्याच्या कडेच्या उघड्या विहिरीत कोसळून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोलापूर शहरातील काही लोक देवाच्या दर्शनाला गेले, पण ते घरी जिवंत परतलेच नाही. ते ज्या पिकअपने घरी येत होते ते पिकअप विहिरीत कोसळलं. नेमकं काय आहे ही घटना, ही दुर्घटना कशी घडली, यात किती जणांचा जीव गेला आणि हा अपघात घडताना ज्यांनी पाहिलं त्यांनी काय सांगितलं, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज, तुम्ही पाहताय कसं. 14 मे 2026 रोजी रविवारी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ ही घटना घडली. पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावातले काही कुटुंब म्हसवडच्या सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देवाचं दर्शन झालं. दर्शन झाल्याचे मनात समाधान होतं. घरी परतायची घाई होती. घरचे त्यांची वाट पाहत होते. ते 15 जण एका पिकअप व्हॅन मध्ये बसले. त्यातले बरेच जण एकाच गावातले होते. त्यांच्यात काही महिला होत्या, लहान मुलं होती. घरचे सगळे एकत्र होते. म्हसवड ते पंढरपूर हा रस्ता त्यांचा ओळखीचा होता. गाडी धावत होती. संध्याकाळ होत आली होती. साधारण 5 ते 5:30 या वेळात तांदूळवाडी गावाजवळ जे काहीतरी घडलं आणि त्या एका क्षणाने तिथलं सगळं वातावरण आणि त्या 15 जणांचं आयुष्य सगळं बदलून टाकलं. त्या रस्त्यावरून पिकअप मागून येणाऱ्या इरफान नावाच्या एका तरुणानं ही घटना प्रत्यक्ष पाहिली. त्याने सांगितलं की पिकअप पुढे मोठी गाडी नव्हती, मागे कुठली मोठी गाडी नव्हती. रस्ता मोकळा होता, पण अचानक साधारण 200 फुटाच्या अंतरापासून त्यांनी पाहिलं की पिकअप वेडीवाकडी होऊ लागली. चालकाचं नियंत्रण सुटत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं आणि मग ती पिकअप व्हॅन मोठ्या आवाज करत थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत कोसळली. आतमधले लोक किंचाळू लागले, पण विहिरीतले पाणी त्या पिकअप मध्ये शिरले होते. रस्त्याच्या कडेला असलेली ती विहीर खोल होती, पाण्याने भरलेली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या रस्त्याला अगदी खेटूनच होत. विहिरीवर कुठलंही झाकणं नव्हतं. विहीर आहे असा कुठला फलक नव्हता. सुरक्षिततेसाठी कठडा नव्हता. काहीच नव्हतं. पिकअप विहिरीतील पडल्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक धावले. त्यांना दिसलं की पिकअप आत आहे, सामान पाण्यावर तरंगते, माणसं किंचाळताय. त्या क्षणी आपापले दोर घेऊन लोक धावले. काही तरुणांनी क्षणाचाही विचार न करता विहिरीत उड्या घेतल्या. इरफान याने सांगितलं की पाण्यात एका 4-5 वर्षाच्या चिमुरड्या बाळाला वर येताना पाहिलं आणि त्यांनी लगेच पहिली उडी घेतली. त्या बाळाला आणि इतर काहींना त्यांनी बाहेर काढलं. दरम्यान पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचू लागले. तातडीने थर्मोकॉलच्या शीट्स पाण्यात टाकण्यात आल्या, जेणेकरून बुडणाऱ्या तरुणांसाठी आधार मिळेल. 2-3 जेसीबी मागवण्यात आले. बचाव कार्य पूर्ण जोमाने सुरू झालं. पण मग एक मोठी अडचण होती. पिकअप चारी बाजूने बंद होती. आत अडकलेल्या लोकांना स्वतःहून बाहेर पडणं शक्यच नव्हतं. काही जण पाण्यात थेट पडले होते. त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आलं, काहींना नाही. जेसीबीनं गाडी पाण्यातून बाहेर काढल्यावर आत अजून माणसं असल्याचं लक्षात आलं. ग्रामस्थांनी गाडीतल्या काचा फोडल्या, मागचं कापड फोडलं आणि आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं. त्यातले काही जण जिवंत होते. शेवटी आकडा स्पष्ट झाला. 15 जणांपैकी 8 जणांचा त्या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या 4 महिला, 4 लहान मुलांचा समावेश होता. त्यात 7 जण वाचले, पण त्यातल्या काहींची प्रकृती गंभीर होती. त्यांना पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता प्रश्न होतो, अपघात नेमका कसा झाला? प्राथमिक तपासात समोर आलं की गाडीचे ब्रेक फेल झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी विहिरीत गेली. पण या जितकी चालकाची चूक आहे तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त चूक या विहिरीच्या ठिकाणाची आहे, असं स्थानिक लोक ठामपणे सांगत आहेत. स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी एक धक्कादायक माहिती दिली. ही विहीर रस्त्याच्या लँड ॲक्विजिशन मध्ये येत होती. म्हणजे रस्त्याचं रुंदीकरण होताना ही विहीर बुजवायला हवी होती. रस्ता त्यावरून जाणार होता, पण प्रत्यक्षात तसं झालंच नाही. विहीर तशीच उघडी आणि रस्त्याच्या अगदी कडेला राहिली. याबद्दल पूर्वीही तक्रार झाल्या होत्या, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. मागच्याच आठवड्यात जवळच्याच एका विहिरीत असाच पिकअप पडला होता. त्यावेळी गाडीत प्रवासी नव्हते, म्हणून जीवितहानी टळली होती. त्या घटनेनंतर कुठलाही ठोस कारवाई झाली नाही, असं आरोप स्थानिक लोकांनी केलाय. घटनेनंतर सोलापूरचे जिल्हा अधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. रस्त्याला लागूनच विहीर का होती
कंत्राटदाराची चूक आहे का, कोणाच्या चुकीमुळे हे प्रकरण घडलं, हे सगळं तपासलं जाईल आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आणि मृत्यूच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदतीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आणि प्रत्येक मृत्यूच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयाच्या मदतीची घोषणा केली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तातडीने घटनास्थळी पोहोचले होते, पण एक प्रश्न पडतो की 2 महिन्यापूर्वीच दिंडोरीमध्ये याच पद्धतीनं अशाच रस्त्याच्या कडेच्या विहिरीत वाहन पडलं होतं. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हाही चर्चा झाली, आश्वासन दिली गेली, विहीर बुजवण्याच्या घोषणा झाल्या. पण आज सोलापुरात तेच घडलं. त्याच प्रकाराची विहीर, त्याच प्रकाराचा रस्ता, त्याच प्रकाराचा अपघात घडला. आता पुन्हा आश्वासन दिली जातील का? जर प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची चूक असेल तर त्याला शिक्षा होईल का? आणि पुढचा अपघात होण्याआधीच राज्यातल्या रस्त्याकडेच्या विहीर बुजवल्या जातील का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.